आणि एक मोठी बातमी, पर्वती प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। पर्वती पोलीस ठाण्याबाहेर एसआरपीएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। नागरिक मोर्चा काढणार असल्यानं एसआरपीएफ तैनात करण्यात आलेली आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठी खबरदारी सुद्धा घेण्यात येते। पुण्यातील पर्वती परिसरात 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला होता आणि त्याविरोधात नागरिक आता मोर्चा काढणार असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अजिंक्य, पर्वती पोलीस स्थानकासमोर आहे। काल रात्री पर्वती पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न तिच्याच आजोबांनी केल्यानंतर या सगळ्या परिसरात तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती। खरं तर 1000 ते 2000 नागरिक जे आहेत ते संतप्त नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारची ही सगळी मागणी केली होती। त्यानंतर पुणे पोलीस दलातील सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। या जमावाला पांगवण्याचं आणि शांत करण्याचं काम सगळं सुरू होतं। मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी तणावाची परिस्थिती होती आणि आत्ता देखील या पर्वती परिसरातील स्थानिक नागरिक जे आहेत ते मोर्चा काढणार असल्याच्या, या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढणार असल्याची माहिती समजते। त्यामुळे या ठिकाणी सध्या आपण जर पाहिलं तर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी देखील, कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहेत आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सध्या खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळते। खरं तर ही घटना झाल्यानंतरच लगेच या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आरोपीच्या विरोधात मध्यरात्री उशिरा पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या आरोपीला आज 4 वाजता जे आहे ते पुण्याच्या न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे। मात्र खबरदारीचा उपाय किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये या ठिकाणी मी दाखवत आहे की ठिकठिकाणी अशा एसआरपीएफच्या ज्या वाहनं आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि ह्या वाहनात जे आहेत ते जवान बसलेले आहेत। जर या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला किंवा नागरिक जमायला सुरुवात झाली तर या सगळ्या संतप्त नागरिकांच्या जमावाला पांगवण्यासाठी एसआरपीएफ असेल किंवा पुणे पोलीस दलातील जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या भागात जे आहे ते रात्रीपासून नागरिक आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही चुकीचा घटना या ठिकाणी घडू नये, नागरिकांनी रस्ता रोको करू नये किंवा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी सध्या पोलीस जे आहेत ते खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळते। मात्र या घटनेनंतर संपूर्ण शहराभरात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय आणि या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली जाते। खरं तर नसरापूरची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना जी आहे ती पुण्यातून समोर आलेली आहे। अवघ्या 9 वर्षाची अल्पवयीन जी मुलगी आहे हिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र ज्या शेजारचे नागरिक आहेत यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी इतर नागरिकांना हे सांगितल्यानंतर पुढचा अनर्थ टळलेला आहे। मात्र या नराधम आरोपीला आता कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी जो आहे तो तपास चालू केलेला आहे। आरोपीला ताब्यात देखील घेतलेला आहे। आज दुपारी या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पुणे पोलिसांकडून या आरोपीबद्दल काय माहिती दिली जाते हे देखील पाहणं सौरभ सध्या महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच अजिंक्य, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।